मंत्री झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद आहे ने सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते इथे। त्याचबरोबरने आज ह्या पत्रकार परिषदमध्ये माझ्यासोबत उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय राजूमामा भोळे, त्याचप्रमाणे आपल्या जळगाव शहराच्या अध्यक्ष आदरणीय उज्ज्वलाताई बेंडाळे, किसान मोर्चाचे जिल्ह्याचे अध्यक्ष नारायण बापू, तसंच आमचे सर्व पदाधिकारी। आजची प्रेस मी याच्यासाठी बोलवलेली आहे की आपल्याला सगळ्यांना माहित असेल की गेल्या अनेक वर्षापासून केळीच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा इथे विषय निघाले, बऱ्याच वेळा सगळ्या लोकांनी प्रयत्नही आपल्या आपल्या परीने सगळ्यांनी केले की जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र हे केळीच्या अनुषंगाने खूप महत्त्वाचा जिल्हा आहे आणि त्यासाठी इथे केळी उद्योगसाठी किंवा केळी एक्सपोर्टसाठी एक मोठं केंद्राच्या माध्यमातून इथे क्लस्टर हे मंजूर झालं पाहिजे, अशा मागण्या अनेक वर्षापासून सुरू होत्या। आणि त्याच अनुषंगाने मागच्या 4-5 वर्षापासून जेव्हा केंद्र सरकारने हॉर्टिकल्चरच्या योजनेच्या अंतर्गत देशामध्ये 53 क्लस्टर डिक्लेअर करायची घोषणा 3 वर्ष आधी केली होती आणि त्याच्यामध्ये प्रायोरिटी बेसवर म्हणजे आपलं पायलट बेसवर 12 प्रोजेक्ट सरकारने मंजूर केलेले होते आणि त्यानंतर मी सातत्याने पाठपुरावा ह्या संदर्भामध्ये केलेला होता। आणि आज मला सांगताना आनंद होतोय की कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून आणि भारत सरकारच्या माध्यमातून बनाना क्लस्टर साठी जळगाव जिल्ह्याला आता डिक्लेअर करण्यात आलेला आहे की जेणेकरून ह्या बनाना क्लस्टरच्या माध्यमातून केळी उद्योगाला एक मोठी चालना मिळणार आहे। इथे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर एक्सपोर्ट करायसाठी आपल्याला जे काही उभं करायचं आहे, मग त्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज आले, रॅपनिंग चेंबर आले, ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरची इथे उभारणी होणार आहे। त्याचबरोबर इथे हायटेक सॉइल टेस्टिंग लॅब आणि जे केळीवर बऱ्याच वेळा आपण बघतो वेगळ्या प्रकारचे व्हायरस सुद्धा येत असतात आणि शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं, तर ती हायटेक पद्धतीची लॅब सुद्धा इथे सेट होणार आहे। टिश्यू कल्चरमध्ये इथे मोठं काम होणार आहे आणि शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग कडे कसं वळवता येईल ह्या संदर्भातली वेळोवेळी केंद्र सरकारच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ह्या क्लस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना याच्यात ट्रेनिंग प्रोग्राम सुद्धा घेतले जाणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्लस्टरच्या प्रोजेक्टमध्ये अपेडा म्हणजे केंद्र सरकारची जी एक संस्था आहे की जी अपेडा सुद्धा काम करणार आहे की इथले जे केळीचं जे उत्पादक आहे तर एक्सपोर्ट करायसाठी रेल्वे डिपार्टमेंटच्या माध्यमातून डायरेक्ट आपण भुसावळ ते GNPT पर्यंत बनाना डायरेक्ट कसं एक तिथे पाठवू शकू याच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतोय। त्याच्यामध्ये रेल्वे विभाग सुद्धा आपल्या सोबत काम करते आहे, कारण की आज जर तुम्ही बघितलं जळगाव जिल्ह्याचं, मी जे मागे शेतकऱ्यांशी बोलली तर त्यांनी मला सांगितलं होतं की जवळपास 10,000 टन पर डेचा आपण माल आता तयार करत असतो, कारण की आता असं म्हणजे खूप कमी जर रावेर मतदारसंघाचा जर विषय घेतला तर असं एकही तालुका नाही की जिथे आज केळी लागत नाही। आज आणि इकडचा जळगाव लोकसभेचाही जर भाग घेतला तर बऱ्याचशा तालुक्यांमध्ये आज पाण्याची व्यवस्था असल्यामुळे सगळीकडे केळीचं उत्पादक आता शेतकरी घेऊ लागलेले आहे। तर आज जर एवढं उत्पादक आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये होतोय, पण फक्त आज आपण डोमेस्टिक मार्केटवर मेजर अवलंबून आहोत, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना भाव पाहिजे तसा मिळत नसतो। पण हेच जर आपण एक्सपोर्ट क्वालिटीकडे वळालो किंवा एक्सपोर्ट माल जर आपण केला तर याच्यामध्ये डोमेस्टिक मार्केटचा पण रेट बऱ्यापैकी बॅलन्स राहील, म्हणजे शेतकऱ्यांना सुद्धा भाव चांगला मिळेल। आणि आज जी काही केळी एक्सपोर्ट होते आहे तर इथून मुंबईपर्यंत GNPT पर्यंत पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना जवळपास 80 ते 90 हजार रुपयाचा आज खर्च येतोय आणि जर हेच आपण रेल्वेच्या माध्यमातून जर पाठवलं डायरेक्ट GNPTला तर तो खर्च निम्म्यावर जाणार आहे, म्हणजे ती 40 ते 50 हजारापर्यंतच शेतकऱ्यांना त्याचा खर्च लागणार आहे। तिथे शेतकऱ्यांची कॉस्ट सेव्हिंग होते। क्वालिटी कंट्रोलसाठी जसं मी लॅबचं तुम्हाला सांगितलं त्या माध्यमातून क्वालिटी पण याच्यामध्ये मेंटेन केली जाणार आहे, जे याच्यावर रिसर्च करतात, तर अशी टीम सुद्धा या क्लस्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मदतीसाठी येणार आहे की जेणेकरून जास्तीत जास्त माल इथून एक्सपोर्ट झाला पाहिजे। दुसरं की बाहेरच्या देशामध्ये
जिथे जिथे केळी पाठवली जाते, एक्सपोर्ट होते, तर अशा देशांमध्ये आता रशियाचा सुद्धा आपण समावेश करतो आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहीत असेल की रशिया मागे जे युक्रेनचं आणि रशियाचं युद्ध झालं त्याच्यामुळे युरोपियन कंट्रीनी बऱ्याचशा गोष्टी आता रशियाला पाठवणं बंद केलेलं आहे. तर आपल्या देशासाठी आणि खास करून आपल्या जिल्ह्यासाठी आता ही खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे की आता आपण इथून केळी जर रशियाला एक्सपोर्ट केली तर त्या एक चांगलं मार्केट भविष्यासाठी सुद्धा इथे सेट होणार आहे. तर त्या अनुषंगाने आता अपेडाच्या माध्यमातून आपण पूर्णपणे तयारी करतो आहे की भविष्यामध्ये एक चांगलं स्टेबल मार्केट, इंटरनॅशनल मार्केट आपण स्टेबल करू शकू की जेणेकरून इथे एक्सपोर्टचा माल आपण बनवून जास्तीत जास्त बाहेर पाठवू शकतो. त्याचबरोबरने ह्या क्लस्टरमध्ये प्रोसेसिंग युनिट सुद्धा येणार आहे. त्या संदर्भात पण आपण बऱ्याचशा कंपन्यांशी बोलतो आहे की याच्यावर केळीवर प्रोसेस होऊन अजून त्याचं व्हॅल्यू ॲडिशन आपण कसं करू शकतो, जेणेकरून बनाना पावडर आहे त्याच्यासाठी आम्ही सरकारकडे मागणी करतोय की बनाना पावडर म्हणजे प्रोसेस करून याचं सुद्धा गव्हर्नमेंट सप्लायमध्ये याचं इन्क्लूड याला केलं पाहिजे की जेणेकरून केळीला म्हणजे अजून जेव्हा भाव कमी होतात तेव्हा याचं बाय प्रोडक्ट बनवू शकतो. बनाना प्युरीसाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो. आणि तिसरी आता एक नवीन मार्केटमध्ये जे आपण म्हणतो एक फ्रोझन फूडचं जे आता एक मार्केट बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे, तर त्यासाठी सुद्धा आपण बोलतो आहे की फ्रोझन बनाना सुद्धा ही कन्सेप्ट इथे आपण आणली पाहिजे की ज्या माध्यमातून ऑर्गॅनिक बनाना, जसं मी आधी सांगितलं की ऑर्गॅनिक बनाना आपण फ्रोझन करून त्याचं सुद्धा इंटरनॅशनली मार्केट खूप चांगलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी ह्या क्लस्टरच्या माध्यमातून काम होणार आहे. आणि मला असं वाटतं की जळगाव आणि उत्तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं बनाना क्लस्टर इथं येणं अत्यंत गरजेचं होतं. आणि आज भारत सरकारने त्याला डिक्लेअर केलेलं आहे आणि लवकरात लवकर त्याची पुढची प्रोसेस ही सगळी सुरू होईल की जेणेकरून येणाऱ्या ह्या 2 किंवा जास्त 2 वर्ष आम्ही धरून चालतो की 2 वर्षामध्ये हा सगळा सेटअप इथे लागला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना याचा जास्तीत जास्त लवकरात लवकर फायदा घेता येईल. आणि जसं मी सांगितलं की आता अपेडाच्या माध्यमातून जो शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंग करत असेल किंवा एक्सपोर्ट क्वालिटीचं जर उत्पन्न घेत असेल तर त्याला सर्टिफाईड करून देण्यासाठी पण आपण सरकारला आग्रह केलेला आहे की अपेडाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्याचं पूर्ण फील्डवर जाऊन व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांना ते सर्टिफिकेट देण्यात येईल की त्याची केळी ही एक्सपोर्ट करण्यालायक आहे आणि तो एक्सपोर्ट करू शकतो. आणि याच्यामध्ये रेटचा पण खूप फरक पडणार आहे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. म्हणून आज ही पत्रकार परिषद घेतली, कारण की लोकसभेच्या वेळेस आम्ही सुद्धा आमच्या पक्षाच्या माध्यमातून सांगितलं होतं की जळगावच्या विकासासाठी खास करून केळी उत्पादकच्या शेतकऱ्यांसाठी आम्ही मोठे प्रकल्प इथे आणू. तर हा आज पहिला प्रकल्प आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला. या ठिकाणी आपण जे बघतो आहे की आपण फळांच्या संदर्भात चर्चा करतो आहे, पण जे झाड आहे त्याच्यापासून जे काही वेस्टेज मटेरियल आहे त्याच्यापासून धागा किंवा असेल किंवा काही महिलांनी सॅनिटरी पॅडसाठी निर्मिती केलेली आहे, तर यासाठी याचा ते उपयोग होणार आहे. त्याचं पण मी सायमल्टेनियसली काम करते आहे. पण हे जे मी सांगितलं हे फळाचं सांगितलं, तुम्ही बरोबर बोलले. दुसरी गोष्ट जी आहे की आता भुसावळला पण जर तुम्ही गेला असेल, एक जेंट क्रेस्ट करून इथे मुंबईची कंपनी आहे, त्याला पण आपणच मदत इथे केली होती. त्यांना आपण मागे बऱ्यापैकी त्यांना सपोर्टही केला होता. आज इथे जेंट क्रेस्टमध्ये जे स्टेम आहे त्याच्यापासून ते बायोलिक्विड फर्टिलायझर बनवता आहे. त्याचं ते जे आपण म्हणतो ते धागा पण काढताय, त्याचे प्रोसेसही करताय, पण अजून ते व्हायबल प्रोडक्ट ते बनत नाहीये. जोपर्यंत ते प्रोडक्ट व्हायबल बनत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणं किंवा त्याचं सेटअप लावणं मला असं वाटतं आता ते सध्या ते चुकीचं आहे. आणि दुसरी गोष्ट की आपण त्याचबरोबरने बनाना पेपर जो आहे त्याचं सुद्धा आपण ट्रायल एका प्रायव्हेट कंपनीला सांगून आपण करतो आहे. पण हीच गोष्ट आहे की ते किती व्हायबल होतं. आता ज्या काही गोष्टी मी आधीच्या तुम्हाला सांगितलं ह्या सगळ्या गोष्टींवर ऑलरेडी वर्कआउट म्हणजे करून झालेलं आहे. ह्या गोष्टी व्हायबल होण्यासारख्या आहे. जसं मी एक्सपोर्टच्या संदर्भात सांगितलं तर याच्या संदर्भात एक बेसिक जी तयारी असते ती ऑलरेडी सरकारच्या माध्यमातून आपण केलेली आहे. म्हणजे आता रशिया गव्हर्नमेंट सोबत सुद्धा बोलणं चालू आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये बनाना
एक्सपोर्टच्या संदर्भामध्ये डायरेक्ट आपण रशिया गव्हर्नमेंट सोबत म्हणजे इथे अपेडाचे अधिकारी आणि मी प्रयत्न करते की काही शेतकरी याच्यातले एक्सपर्ट जे आहे त्यांना रशियाला पाठवून तिथलं मार्केट सुद्धा आपण एक्सप्लोर करायला लावणार आहे. तर जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये म्हणजे ती मीटिंग मी रशियामध्ये अरेंज केलेली आहे अपेडाच्या माध्यमातून. तर ह्या सगळ्या गोष्टी कॉन्क्रीट आहे ते आपल्याला माहित आहे म्हणून मी आता त्याच्याबद्दलच तुम्हाला सांगू शकते. पण सायमल्टेनियसली ऑलरेडी आपण ते जे स्टेम आहे त्याच्यावरही काम करतोय पण जोपर्यंत फायनल त्याचं काही येत नाही तोपर्यंत ते सांगणं चुकीचं आहे. मागच्या काळामध्ये काही जणांनी केळी वाईन बनवण्याचा प्रयत्न केलेला होता. केळी वाईन सुद्धा सक्सेस झालं होतं. मात्र महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली नाही म्हणून कारखाना त्यांना गोव्यात टाकावा लागला होता आणि म्हणून ते तोट्यात गेले आणि तो प्रकल्प बंद पडला होता. बनानाचं मी म्हणजे केळीच्या संदर्भात आतापर्यंत जेवढी मी माहिती घेतली आहे ते खूप लवकर पेरिशेबल फ्रूटमध्ये येतं. त्याच्यामुळे तो परत प्रश्न येतो की ते किती वायबल होतं कारण की शेवटी ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मार्केट असणं गरजेचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला काही खूप मोठी गोष्ट नाहीये किंवा म्हणजे ते होऊच शकत नाही अशातलं नाही पण मार्केट मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे किंवा आपल्यासाठी तेच चॅलेंजिंगचं आहे. परवानगीची अडचण आली महाराष्ट्र सरकारने परवानगी पण माझ्यापर्यंत तसं काही आलं नाही. नक्कीच तसं काही विषय असेल तर आपण त्याच्यावर अजून वर्कआउट करू कारण आपण आता क्लस्टरमध्ये आम्ही अशाच गोष्टी घेतो आहे की त्याचा उपयोग सगळ्या शेतकऱ्यांना होईल. जसं मी सांगितलं की आज टिश्यू कल्चरचं पण आपण बोलतोय का आज टिश्यू कल्चरचं बघू शकतात की तुम्ही रोप जर शेतकरी घ्यायला गेलं तर 17, 18, 20 रुपयेपर्यंत आता मला जे कळालं 20 रुपयेपर्यंत त्याचे भाव जाणार आहे. ते सुद्धा कुठेतरी बॅलन्स झालं पाहिजे. तर ह्या लॅबच्या माध्यमातून एक शेतकऱ्यांना ते सुद्धा एक मोठी मदत होऊ शकते. आज सॉइल टेस्टिंगच्या बाबतीमध्ये किंवा सॉइल क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपल्याकडे तशी हायटेक परफॉर्मन्स इथे लॅब नाहीये. ती लॅब आली तर शेतकऱ्यांना त्याच्यात बरीचशी मदत होऊ शकते कारण मातीचं अनालिसिस करून किती खत वापरायचं कोणते पेस्टिसाइड वापरायचे त्याची सुद्धा एक माहिती मिळेल. त्याच्यातही कॉस्ट सेव्हिंग शेतकऱ्यांची बरीचशी होणार आहे. ऑर्गॅनिक फार्मिंग संदर्भात मी सांगितलं जर काही शेतकरी ऑर्गॅनिक फार्मिंगकडे गेले सपोर्ट गव्हर्नमेंट करेल तर त्यांना भाव अजून चांगल्या पद्धतीचा मिळू शकतो. चौथी गोष्ट जे आज हे सगळे आपलं व्हायरस वगैरे येत आहे त्याचं आधीपासून आपण कशी काळजी घेऊ शकतो. अवेअरनेस प्रोग्राम आहे ट्रेनिंग प्रोग्राम आहे. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. जसं मी ट्रान्सपोर्टचं तुम्हाला सांगितलं की आज 90,000 रुपये 80,000 रुपये जर एका शेतकऱ्याला एका गाडी मागे लागत असतील आणि तोच रेट डायरेक्ट निम्म्यावर येऊन गेला तर तिथे सुद्धा कॉस्ट सेव्हिंग शेतकऱ्याची होणार आहे. इथे ह्या क्लस्टरमध्ये आपण प्रयत्न हा करतोय की ही व्यवस्था ही परमनंट व्यवस्था झाली पाहिजे. एक ठराविक काळापुरता न होता त्याचा जास्तीत जास्त भविष्यामध्ये पण शेतकऱ्यांना प्रत्येकाला त्याचा लाभ कसा घेता येईल या अनुषंगाने आपण हा सगळं सेटअप लावायचा प्रयत्न करतोय. इन्फ्रास्ट्रक्चर बघा हे बनाना बेल्ट मध्येच होईल. आता मला लगेच नाही सांगता येणार ते कुठे होणार आहे काय होणार आहे कारण की आता डिक्लेअर झाल्यानंतर याचं पूर्ण डीपीआर तयार होईल पूर्ण रिसर्च होईल याच्यावर येऊन की इथे कोणत्या कोणत्या गोष्टी गरजेच्या आहे. आता मी जेवढ्या मला माहित होत्या किंवा जेवढ्या मी शेतकऱ्यांकडनं नेहमी ऐकते याच्याबद्दल मी बोलले पण जेव्हा इथे जे टीम एजन्सी अपॉइंट केली जाईल सरकारच्या माध्यमातून ते अजून मे बी डिटेल याचं सर्वे करू शकतात. ते माझ्यापेक्षा अजून चांगलं इथे मांडू शकतील की इथे कोणत्या कोणत्या गोष्टी आता ह्या ज्या आपल्या नेहमी बघण्यात आहे किंवा ऐकण्यात आहे आणि ज्या मला वाटतात की या झाल्या पाहिजे त्याबद्दल मी बोलते आहे. पण एकदा इथे एजन्सी कारण की याच्यामध्ये थर्ड पार्टी एजन्सी सुद्धा काम करणार आहे गव्हर्नमेंट सोबत कारण की याच्यामध्ये एक्सपर्टीज असणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर थर्ड पार्टी सुद्धा याच्यामध्ये काम करणार आहे. हा आता याचे 3 प्रकारचे आहे क्लस्टर. तर आपण मेगा क्लस्टर मध्ये जातोय की जो की 100 कोटी त्याची आज सरकारच्या माध्यमातून त्याला निधी उपलब्ध होणार आहे आणि याच्यासोबत प्रायव्हेट पार्टीला सुद्धा सरकार इन्व्हॉल्व करते कारण की इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे आणि इन्व्हेस्टमेंटच्या सोबत त्या पार्टीचा ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याचा अनुभव त्याचा एक्सपिरियन्स त्याने आधी गव्हर्नमेंट सोबत केलेलं काम ह्या सगळ्या लेवलवर जाऊन याचं सुद्धा सपोर्ट त्याच्यामध्ये राहणार आहे. म्हणजे जवळपास जर विचार केला तर 150 ते 200 कोटी पर्यंत हा प्रोजेक्ट जाणार आहे. वाढू पण शकतो पण एवढी बेसिक कॉस्ट त्याची आहे आणि अजून वाढू पण शकतो.
आणि रेल्वे आपल्याला सगळ्यात जास्त बेनिफिट इथे भुसावळचा आहे, कारण की भुसावळला यार्ड आपला आहे जे आज बंद आहे, तर त्याचा आपण फायदा करून डायरेक्ट जीएनपीटीला आपण बनाना पाठवू शकतो. नाही, इथे फक्त निर्यात पिढीसाठी जे काही शेतकऱ्यांसाठी तुम्ही एक मुद्दा की उत्पादन दुप्पट करणे हा एक मुद्दा घेतलाय. नेमकं काय निर्यातीसाठी काही शेतकरी उत्पादन दुसरं मार्ग पण होणार त्यांना खेळी उत्पादन घेण्यासाठी वगैरे? मी तेच सांगितलं ना की त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम, अवेअरनेस प्रोग्राम पण याच्यामध्ये होणारच आहे ना, की बाबा की आता ज्या ज्या अडचणी शेतकऱ्यांना येत आहे त्या सगळ्या अडचणीवर कसं आपण वर्कआउट करू शकतो ह्या पद्धतीने काम होणारच आहे. आज काय होतं, आजही एक्सपोर्ट होते केळी, पण पाहिजे त्या प्रमाणात होत नाहीये. पहिला मुद्दा कारण आज इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाहीये आणि जो कोणी एक्सपोर्टर जो इथे येतो तो तेवढी इन्व्हेस्ट करायला तयार नसतो, कारण की केळी आपल्याकडे जवळ मला असं वाटतं की 7 महिने आपण पाठवू शकतो ना, 7 महिने पाठवू शकतो, मग पुढचे 5 महिने त्याच्याकडे खाली असतात. त्याच्यामुळे आज एक स्टेबिलिटी एक्सपोर्टर मध्ये इथे नाहीये. जर आपण ही सगळी कॉमन फॅसिलिटी उपलब्ध करून दिली तर इथे एक्सपोर्टर लोकांचं येण्याचं प्रमाण पण वाढेल आणि त्याचबरोबर शेतकऱ्याला पण त्याचा फायदा होऊ शकतो. काही पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याची पातळी रावेरमध्ये खालवलेली आहे, आहे. त्याच्यामध्ये बहुतांशी शेतकऱ्यांनी केळी सोडून आता हळदीचं पीक घ्यायला लागलेलं आहे. तिच्यामध्ये तुम्ही आता क्लस्टर, मग याचं कसं काय जोडणार? याच्या 2 गोष्टी आहेत की आपण आता म्हणजे सिंचन इरिगेशन डिपार्टमेंटला सांगून जेवढेही चोपडा असेल, यावल असेल, रावेर असेल, इकडे बोदवड, मुक्ताईनगर जेवढे आपलं बेल्ट आहे तिथे जे आपले डॅम आहे आता जे आधीचे पूर्वीचे त्याच्यावरही आपण काम करायला लावतोय की छोटे म्हणजे एक छोटे कॅनल्स असतील किंवा अजून काय छोट्या उपाययोजना आपल्याला करून घेता येईल की जेणेकरून शेतकऱ्यांचं पाण्याची लेवल पण वाढू शकते. तर याच्यासाठी पण काम करतोय. हळदीचा जो विषय सांगितला जो माझ्या माहितीच्या प्रमाणे आहे की केळीचा आज आपल्याकडे किती झालं तरी लोक केळीच लावणार आहे, पण केळीला मार्केट स्टेबल नाहीये, भाव सडनली डाऊन होतात. त्याच्यामुळे एक ऑप्शनल पीक म्हणून आता लोक हळदीकडे पण जायला लागलेले आहे. पण तरी हळदीकडे गेल्यानंतरही आजचं आपलं दिवसाचं प्रोडक्शन 10,000 टन पर डेचं आहेच, जे की खूप मोठ्या प्रमाणात आहे. जामनेरमध्ये केळी खूप लागवड होते. हो, मी तेच सांगते, आता जामनेरकडे, बोदवडकडे व्हायला लागली, सगळीकडे केळी व्हायला लागलेली. तरी आता तुम्ही बोलताना सांगितलं की ऑर्गॅनिक बेस वाढवणार आणि त्याचं उत्पादन घेणार, पण आपल्या जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर रासायनिक खतांचा अतिरेक वापर झाल्यामुळे जमिनी नापिकीकडे गेलेल्या आहेत. ऑर्गॅनिक शेती करायला गेलं तर सक्सेस होत नाही आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे युरोप देशातली आपली केळी स्वीकारत नाही. युरोप फक्त आखाती देश जे ते आतापर्यंत याच्यामध्ये असं स्वीकारत असं नाहीये. ऑर्गॅनिकचं मार्केट नक्कीच बाहेरच्या देशांमध्ये आहे आणि हा प्रॉब्लेम फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये नाही तर ऑल ओव्हर द इंडिया आहे. आणि त्यासाठी आता भारत सरकार पण पूर्णपणे प्रयत्न करते की शेतकऱ्यांना आता हळूहळू ऑर्गॅनिक कडे वळवण्याचा प्रयत्न करते. पण आज जर याची सुरुवात केली, जी क्वालिटी आपल्याला अपेक्षित आहे ती आपल्याला 10 वर्षानंतर मिळणार आहे, पण त्याची सुरुवात करणं आत्तापासून गरजेचं आहे. निदान शेतकऱ्यांनी आता 10% वापरणं सुरू केलं, 20 केलं, 30 केलं, 40 केलं, असं हळूहळू त्याला पण करावं लागणार आहे. कारण की ऑर्गॅनिक जर आपण 100% आज ऑर्गॅनिक करायला गेलो तर 100% शेतकऱ्यांना म्हणजे एक यील्ड पाहिजे तेवढं येऊच शकत नाही, कारण ऑर्गॅनिकचं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पण जर आता त्याने हळूहळू सुरुवात केली तर मे बी ते 10 वर्षानंतर आपल्याला 100% ते ऑर्गॅनिक फार्म दिसेल तिथे. आणि असे काही जमिनी आहे आणि असे काही शेतकरी आहे की ते आजही करताय ऑर्गॅनिक, पण कमी प्रमाणामध्ये, कारण की त्याचं जे उत्पादक आहे ते केमिकलच्या प्रोडक्टपेक्षा याचं नक्कीच कमी येतं. आणि तुम्हालाही आठवत असेल, म्हणजे आम्ही तर छोटं असो पण तुम्ही पण तुम्हालाही माहित असेल की आधीचा एक जमाना होता की जेव्हा ऑर्गॅनिक शेती करायची यील्ड वाढली पाहिजे म्हणून सरकार केमिकल फर्टिलायझरवर सबसिडी जे आजही देतं, पण तेव्हाही सबसिडी देत 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 शेतकऱ्यांना सवयी लावल्या की हे याच्याकडे तुम्ही वळा. तसंच आज आता ही रिव्हर्स प्रोसेस सुरू झालेली आहे की ऑर्गॅनिकची आता लोकांना सवय लागली पाहिजे, म्हणून आता ऑर्गॅनिक कडे सरकार पूर्णपणे प्रयत्न करते की हळूहळू त्याच्यावर सबसिडी वगैरे देऊन की लोक परत ऑर्गॅनिक कडे कसे वळतील. तर त्या पद्धतीने आता ऑलरेडी सरकार काम करतेच. आणि रेट जर असे काही शेतकरी असते की जे 100% ऑर्गॅनिक करतात तर डेफिनेटली त्यांना रेटमध्ये पण खूप मोठा फायदा होणारच याच्यामध्ये. ते ऑलरेडी एक्सपोर्ट करताय. कोण ऑर्गॅनिक
आपल्या जिल्ह्यात तर अजून असं नाहीये की 100% आहे 4-5 शेतकरी हा, मग आहे. तिकडं असतं. त्यांचा अमेरिकेत सगळा माल जातो हा. मी पाहिलंय तर युनिट तर आहे इथं तर नाही अजून. बनाना याच्यामध्ये अजून एक आहे राजे जळगावचं खूप नाव घेतलं. आता अशी परिस्थिती आहे की सोलापूर हा एक जिल्हा आहे तुमचं केळी प्रचंड बनवायला निर्यात जळगावपेक्षा सोलापूरमध्ये जास्त व्हायला. त्याचं कारणच ते आहे, एक तर त्यांचं डिस्टन्स कमी आहे, म्हणजे बरोबर ना श्रीकांत भाऊ? हो डिस्टन्सचा एक तर फरक पडतो आणि तिथे जे आहे म्हणजे आपला सीझन संपल्यानंतर मग तिथे तर त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर, कारण की ते आधीपासनं मोठे लोक आहेत तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तिथे असल्यामुळे आणि ट्रान्सपोर्ट रेट त्यांना तिथे कमी पडतो. आज किलो मागे 2 रुपये जरी एक्सपोर्टरला कमी पडले तर ऑफकोर्स तो माल तिथूनच घेणार आहे. आज कम्पॅरेटिव्ह आपण बघायला गेलो तर टेस्ट वाईज आजच म्हणजे आज पण आपल्या जळगावची केळी चांगली आहे ऍज कम्पॅरेटिव्ह तो अदर एरियापेक्षा आणि उत्पादक पण चांगला आहे. पण फरक फक्त हा रेटचाच येतो, कारण की इथून केळी पाठवल्यानंतर जेव्हा बाहेर शिपिंग केले जाते तर जे जवळचे जरी आपण देश म्हणजे कंट्री कन्सिडर केलं तरी 20 ते 25 दिवसचा वेळ तर त्याच्यामध्ये आहेच. मग तो टाइम पण याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहे आणि कॉस्ट पण खूप महत्वाचा रोल प्ले करते. म्हणून आज सोलापूरकडनं जास्त केळी जाते. जर ह्या पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी बसवल्या आणि व्यवस्थितपणे याच्यावर वर्कआउट केलं तर आपलं टाइम सेव्हिंग पण होणार आहे, कमी वेळात केळी पोचेल पण जास्त आणि कॉस्ट सेव्हिंग पण होणार आहे याच्यात. हा खेळीचा विषय प्रश्न असा आहे की टिश्यू कल्चरसाठी शासनाने मंजूर केलेलं म्हणजे नाथभाऊ मंत्री असताना त्यांनी मंजूर केलं असं नाथभाऊ वारंवार सांगतात किंवा आम्ही यावाजून शासनाने त्याला मंजूर दिलेली नाही बुवा. काय टिश्यू कल्चरचे रूप आहे टिश्यू माझ्या माहितीत पण जागा एक्वायर केलेली आहे शासनाने. जागा एक्वायर केली आहे, पण हिवाळ्याला केलं. 55 एकर जागा आहे. तर हॉर्टिकल्चर कॉलेजसाठी नाही तुम्ही चुकताय. त्याच्यात हरिभोंनी हॉर्टिकल्चर कॉलेजसाठी सांगितलं तर हॉर्टिकल्चर कॉलेजसाठी वेगळं हॉर्टिकल्चर टिश्यूचं तर नाही माझ्या नाही टिश्यूचं तर नाही माझ्या नाही मला तर माझ्या नाही माहिती. संदर्भ काढून पाहिजे मी बहुमूल्य माहित- पत्रामध्ये सांगितले आहे गोष्ट की शासनानंतर त्याला मंजुरी दिली नाही मी माहिती घेते त्याची असेल तर. होऊ शकतो पण त्यासाठी म्हणजे आहे ती पण एक चांगली कन्सेप्ट आहे की आपण ते करू शकतो, पण त्यासाठी ज्या बेसिक गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या करणं गरजेचं आहे. त्याच्या आधी म्हणजे तोही विचार करू शकतो पण आधी हा एक चांगला विषय होऊ शकतो. आपण केरळला गेल्यानंतर चहाच्या मळ्यामध्ये जातो, केळी दाखवतात हे. मग इकडे आल्यानंतर केळीच्या बनामध्ये का नाही जायचं? होऊ शकतो ते केरळमध्ये पर्यटक जास्त असतात. ते आहे पण मग हा त्याला ते आहे की त्याला जोडला म्हणजे काहीतरी दुसऱ्या पण ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. बाहेर लोक आजही व्हिजिट देतात हा? बाहेर देशातले लोक आजही व्हिजिट देतात. जे येतात ते बाहेरून ना. मंत्रिमंडळ विचारलं तर पालकमंत्र्यांमध्ये खूप हे चाललंय. कोणाला पालकमंत्री शिवसेना गटाला मिळेल ते मामाला विचार. मामाकडे चेक ढकलत गेला. मामा राज्याचं नेतृत्व करतो, आम्ही वरचं विचारतो तुम्ही. आणि तुम्ही केंद्रीय क्रीडा मंत्री जिल्ह्यासाठी काही क्रीडाचं नवीन योजना वगैरे आता बघा क्रीडाच्या संदर्भात मी सांगेल की एक तर पहिला विषय की क्रीडा हा पूर्ण राज्याचा विषय येतो. केंद्र सरकारच्या माध्यमातून जे नॅशनल प्लेअर होतात किंवा नॅशनल प्लेअरला डेव्हलपमेंट करायसाठी सगळी यंत्रणा आहे, जसं साईचे सेंटर आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर राज्यामध्ये होण्यासाठी किंवा करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण याची जबाबदारी घेत असते. आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये वाटतं गिरीश काका मंत्री असताना 200 कोटीचा प्रोजेक्ट आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे. वाटतं आता त्याचं टेंडर प्रोसेस वगैरे पण सुरू आहे. आणि त्याचबरोबर नाही कारण आता जळगाव जिल्ह्यासाठी झालेला आहे आणि इथलं जिल्ह्याच्या अनुषंगाने तो खूप महत्वाचा प्रोजेक्ट राहणार आहे. कारण 200 कोटीमध्ये जी काही मी माहिती घेतलेली आहे की त्याच्यामध्ये बरेचसे डिसिप्लिन म्हणजे बरेचसे गेम्स त्याच्यामध्ये इन्क्लूड केले जाणार आहे आणि त्याचंही काम या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये सुरू होणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबरने भुसावळला सुद्धा मी प्रयत्न करते आहे की रेल्वेची खूप मोठी तिथे जागा आहे, रेल्वे सोबत आम्ही मिळून तिथे एक स्पोर्ट्स फॅसिलिटी उभं करायचं आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून तिकडच्या भागातल्या पण लोकांना त्यांची मदत होईल. आणि रेल्वेकडे पण बरीचशी मॅनपॉवर आहे की जी स्पोर्ट्सशी कनेक्टेड आहे, त्यांच्याकडे कोचेस चांगले एक्सपर्ट कोचेस पण आहे. तर रेल्वेला सोबत घेऊन आपण भुसावळमध्ये सुद्धा हे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं प्लॅनिंग आता करतोय
की जेणेकरून जिल्ह्यामध्ये 2 ठिकाण असे होतील की ज्यामध्ये म्हणजे सगळ्या जळगाव जिल्ह्यातल्या लोकांना त्याचा फायदा घेता येईल. जिल्ह्यातला म्हणजे इकडचा पण जो भाग आहे तो इथे येऊन घेऊ शकतो, तिकडचा भाग आहे तिथे येऊन होऊ शकतो. कारण रेसलिंग वगैरे आपल्याकडे कुस्ती वगैरे खूप चांगल्या पद्धतीने इथे खेळल्या जातात. तर जे जे आपल्याला महत्वाचे आहेत ते सगळे स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये आपण विषय करतोच आहे इथे. मी नाही बघितलं, मला केंद्राशी रिलेटेड विचारत होते. त्याच्यात एक विषय बोललेले गिरीश महाजनांनी नाथाभाऊंवर किंवा तुमच्या कुटुंबावर त्यांनी आरोप केलेले आहेत की मुलाला मारले वगैरे, तो गाळत करत फिरत होते. मी इथं नाही बघितलं. नाथाभाऊ पण बोलले की तुम्ही स्मगलर आहात, वाळूचोर आहात किंवा असं एकमेकांवर त्यांनी खूप याच्यावर केलं. तर त्या संदर्भात तुमच्या कुटुंबावर ते आरोप केलेले त्या संदर्भात. मग मी पहिली गोष्ट सांगते की मी कालच इथे सकाळी आले दिल्लीवरनं आणि आमचं आता युथ फेस्टिवलच्या तयारीत, कारण स्वतः PM साहेब त्या प्रोग्रामला राहणार आहेत. आम्ही सगळे त्या प्रोग्राममध्ये इकडे विधानसभेमध्ये काय सुरू आहे, कोण कोणाला काय बोलतं याच्याकडे मी कधी लक्ष दिलं नाही आणि याच्या आधी पण मी कधी दिलं नाहीये. शेवटी ज्या उद्देशाने लोकांनी मला निवडून दिलं आहे, ज्या कामासाठी निवडून दिलेलं आहे, मी त्या कामावरच फोकस करते. या सगळ्या गोष्टींवर मी कधी लक्ष देत नाही आणि मला असं वाटतं की ॲज ह्या जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या मला पूर्ण करायच्या आहेत.